महायुती असताना भाजपच्या माध्यमातून बंडखोरी करण्यात आल्याचा आरोप सतत करण्यात येतोय। मात्र आता लोकसभेपूर्वीच जळगाव जिल्ह्यामध्ये बंडखोरीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। संपूर्ण राज्यभरात 14 जानेवारी रोजी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी यांच्यासह पक्षांचा महायुतीचे मेळावे घेण्यात आले। त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात देखील मेळावा घेण्यात आला। यात कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांनी हजेरी लावली होती। मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून झालेल्या बंडखोरी करण्याबाबतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट गिरीश महाजन व्यासपीठावर उपस्थित असताना बंडखोरीचा मुद्दा उपस्थित केलाय। हे काय सांगणं काय चुकीचं आहे का? हा, आम्ही काही प्रॉब्लेम केला असेल, आम्ही काही गद्दारी केली असेल तर लफडी असेल तर ठीक आहे, पण आमचं म्हणणं एकच आहे, आमची निवडणूक होते तेव्हा आम्ही बरोबर करतो, आमदारकीच्या निवडणुकीत बरोबर करतो, आणि जेव्हा कार्यकर्त्यांनी झेडपी पंचायत समितीची निवडणूक येते तेव्हा आम्ही युती निवडून टाकतो। लोकसभा निवडणुकीत आम्ही दिवस रात्र मेहनत करायला तयार आहोत, मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये बंडखोरी करण्यात येते ती थांबली पाहिजे असा आरोप गुलाबराव पाटलांनी केलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही मेहनत घ्यायला तयार आहोत, मात्र गद्दारांना लाथाडायला हवं असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या जाहीर मेळाव्यात केले। काय झालं असतं आपल्या लोकांचं? पूर्ण आयुष्य तर करिअर डाव लावून दिला होता, आम्ही सट्टा लावला होता पुरा, आणि त्याच्यामध्ये जर कोणी आगोपणा करून गद्दारी करत असेल आमच्या निवडणुकीत, तुमच्या निवडणुकीमध्ये, त्याला नाकारलं पाहिजे या विचाराचा मी कार्यकर्ता आहे। मंत्री गिरीश महाजनांनी देखील बंडखोरी होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, मात्र माझ्या देखील मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती आहे। शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत जमत नसल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय। काही ठिकाणी नाराजी आहे, मी म्हटलं काय कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्या ठिकाणी नाराजी आहे। मी सांगितलं माझ्या मतदारसंघात माझी नाराजी आहे शिवसेनेच्या काही नेत्यांबद्दल, कार्यकर्त्यांबद्दल, पण इथे बोलून दाखवायची गरज। पण आता शेवटी मुक्त व्यासपीठ या ठिकाणी होतं, मुक्त चर्चा या ठिकाणी होती की आपापल्या मनातल्या भावना सगळ्यांनी या ठिकाणी मांडाव्यात आणि त्यातून मार्ग निघावा। आज सगळ्यांनी मुक्त चर्चा या ठिकाणी केलेली आहे। येणाऱ्या निवडणुकांमध्ये ती चूक होणार नाही यासाठी प्रयत्न करू असा विश्वास देखील गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। मनामध्ये जे समज गैरसमज होते ते या ठिकाणी मांडलेले आहेत। आम्ही निश्चित गुलाबभाऊ आहे, आम्ही ते ऐकून घेतलेलं आहे। पुढच्या काळामध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही अधिक काळजी घेऊ। बंडखोरीचं डॅमेज रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढे शिवसेना नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे बंडखोरीचं आवाहन निर्माण झालंय। यात यांना कितपत यश मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव।